मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट. आता महिलांना 2100 रुपये नाही तर फक्त 500 रुपये. एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जिला राज्यातील लाखो महिलांनी आशेने पाहिलं. ज्याचं नाव ऐकल्यावर अनेकांना वाटलं की आता आपल्याही आयुष्यात थोडा आर्थिक दिलासा मिळेल. ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना आणली आणि मोठ्या गाजवाजात जाहीर केलं की राज्यातील महिलांना दरमहा 21 रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील. ही बातमी आली आणि एकच वेगळीच ऊर्जा संपूर्ण राज्यातील महिलांमध्ये पसरली. वडीलधाऱ्या बहिणापासून ते गृहिणी शेतमजुरांपर्यंत ते ग्रामीण भागातील महिलांपर्यंत सगळ्यांना आशाने नोंदवली गेली. पण आता जे समोर येत आहे ते खूप निराशाजनक आहे. विरोधक म्हणत आहे की हे सगळे निवडणुकीच्या तोंडावरचं खोटं आश्वासन होतं. काही महिलांना पूर्ण रक्कम मिळाली नाही, काहींना फक्त 500 रुपये जमा झालेत आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. यावर सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे की महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स म्हणजे ट्विटरवर एक पोस्ट करत सविस्तर माहिती दिली. त्यांचं म्हणणं आहे की ज्या महिलांना कोणतीही दुसरी शासकीय योजना लागू नाही अशा महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. ज्या महिलांना दुसऱ्या योजना लागू आहेत जसे की नमो शेतकरी सन्मान योजना, त्यात दरमहा 1000 रुपये मिळतात. त्यांना उर्वरित 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जात आहेत. म्हणजेच योजनेमध्ये गडबड नाही, तर ते आकडे सरकारने आधीच ठरवलेत आणि शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता. याच निर्णयानुसार 77 लाखाहून अधिक महिलांना 500 रुपयांचा फरकाचा निधी दिला जातोय. पण इतक्यावर प्रकरण थांबत नाही. आजही हजारो महिलांना हा निधी वेळेवर मिळालेला नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही प्रलंबित आहे. राज्य सरकारकडून सांगण्यात आले की अक्षय तृतीयेला म्हणजेच 10 मे 2025 रोजी हा हप्ता खात्यात जमा होईल. म्हटलं तर एक दिलासादायक बातमी आहे, पण त्याचबरोबर मनात एकही प्रश्न होतो, एवढा वेळ का लागतो? जर शासन निर्णय आधीच जाहीर झाला असेल तर निधी वेळेवर का मिळत नाही? तर महिलांना हे पैसे वेळेवर मिळणे गरजेचे आहे की नाही? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयावर भाष्य केलं की त्यांचं म्हणणं आहे की महिलांनी एकच योजना निवडावी. केंद्राची योजना असली तरी घेऊ शकता, पण राज्याची 1500 रुपयांची योजना घ्यायची असल्यास त्यासाठी इतर योजनांचा त्याग करावा लागेल. निवड करणे हे महिलांचं स्वातंत्र्य आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की कोणताही लाभ वगळण्यात आला नाही आणि जुलै 2024 नंतर कोणताही निकष बदललेला नाही. म्हणजेच सरकार सांगत आहे की सगळ्या नियमानुसार आणि पारदर्शक आहे. पण ज्या महिला अजूनही पैशांची वाट बघत आहेत मित्रांनो, तुमच्या घरात, समाजात, गावात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे का? त्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे का, की अजून वाट बघत आहे? तुम्हाला काय वाटतं, ही योजना योग्य पद्धतीने चालत आहे का? ही निवडणूक जिंकण्यासाठी ही फक्त जाहिरातबाजी होती? तुमचं मत खालील कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच महत्त्वाच्या आणि लोकांच्या जीवनाशी निगडीत बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब